आपल्यासोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका विधी संघर्षित बालकानं एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजारजवळ घडली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एक विधी संघर्षित बालक आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजारजवळील एका हॉटेलजवळ उभा होता। त्यावेळी ती पाण्याची बाटली घेण्यासाठी आली होती। तिथे एक भिकारी बसलेला होता। त्यानं त्या मुलीची छेड काढण्याचा संशय या विधी संघर्षित बालकाला आल्यामुळे त्यानं रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घातला। या घटनेमध्ये त्या भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। घटना घडल्यापासून काही वेळातच गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकानं त्या विधी संघर्षित बालकाला त्वरित ताब्यात घेतलाय। सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार सर आपल्या इकडे आता त्रंबकनाका परिसरामध्ये गुन्ह्याची घटना घडली, नेमकी काय प्रकार होता, कोणाला ताब्यात घेतला? आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी इसम, त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप, त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर। तो मयत झालेला आहे। ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। किती वर्षाचा मयत झाला, त्याचं वय किती असतं? मयताचं वय अंदाजे 45 वर्ष, 45 ते 50 वर्ष आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पडलेली नाही। आपण किती जणांना ताब्यात घेतलंय? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। इतर आरोपी 3 लोकांकडे चौकशी चालू आहे, त्यांचा सहभाग निश्चित झाला। कारण काय समोर आलंय? कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय, त्या व्हेरीफाय करत आहोत। जे मेले त्यांचा काय रोल होता? त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे। आणि जे मारले त्यांचा काय अल्पवयीन मुलं आहे, अल्पवयीन मुलगा आहे, जे गुन्हेगार आहे त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या, त्याची पण माहिती घेत आहोत।